गदिमा प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना यंदाचा गदिमा पुरस्कार, तर दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे यांना गदिमांच्या पत्नी विद्याताई माडगुळकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा गृहिणी सखी सचिव पुरस्कार देण्यात येणार आहे। प्रसिद्ध कथा पटकथा संवाद लेखक आणि गीतकार क्षितिज पटवर्धन यांना यंदाचा चैत्रबन पुरस्कार, तर प्रसिद्ध गायिका मनीषा निश्चल यांना विद्या प्रज्ञा पुरस्कार देण्यात येणार आहे, अशी माहिती गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगुळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। यावेळी प्रतिष्ठानचे विश्वस्त प्राध्यापक प्रकाश भोंडे आणि शिवराम कोल्हटकर उपस्थित होते। आधुनिक महाराष्ट्राचे वाल्मिकी ग दी माडगुळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त 14 डिसेंबर 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजता टिळक स्मारक मंदिर येथे होणाऱ्या गदिमा स्मृती समारोहात या पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नाटककार श्रीनिवास भनगे उपस्थित राहणार आहेत। 21,000 रुपये सन्मानपत्र आणि सन्मान चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे, तर 5,000 रुपये सन्मानपत्र आणि सन्मानचित्र असं चैत्रबन आणि विद्या प्रज्ञा पुरस्कारांचं स्वरूप असणार आहे। या सोहळ्यानिमित्त गदिमांचे निकटवर्ती स्नेही आणि महाराष्ट्राचे नामवंत भाषा आणि शिक्षण तज्ज्ञ ज्येष्ठ लेखक डॉक्टर न मो जोशी यांचा प्रतिष्ठानच्या वतीने विशेष सत्कार करण्यात येणार आहे। सन्मान चिन्ह आणि शाल असे सत्काराचे स्वरूप आहे। पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या उत्तरार्धात गदिमांचे कनिष्ठ बंधू डॉक्टर अंबादास माडगुळकर यांच्या स्मरणार्थ गदिमा पुरस्कार विजेत्या आशा काळे यांच्या आवडीच्या गदिमान गीतांचा खास कार्यक्रम स्वरानंद प्रतिष्ठानतर्फे सादर केला जाणार आहे। हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन गदिमा प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे। गदिमा प्रतिष्ठानतर्फे गेली 47 वर्ष विविध पुरस्कार कलावंतांना दिले जातात। यावर्षीचे पुरस्कारांची घोषणा मी आनंद माडगुळकर कार्यकारी विश्वस्त करतोय। यावर्षीचा गदिमा पुरस्कार अभिनेत्री आशा काळे यांना आपण देतोय। पुरस्काराचं स्वरूप 21,000 रुपये सन्मानपत्र आणि सन्मान चिन्ह आहे। यानंतरचा महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे गृहिणी सखी सचिव पुरस्कार। यावर्षीच्या या पुरस्काराच्या मानकरी आहेत प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे आणि या पुरस्काराचं स्वरूप 11,000 रुपये सन्मानपत्र सन्मान चिन्ह असा आहे। याच्यानंतरचा महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे चैत्रबन पुरस्कार आणि यावर्षीचे चैत्रबन पुरस्काराचे मानकरी आहेत नुकतेच उदयाला आलेले आणि प्रख्यातीला पावलेले पटकथाकार क्षितिज पटवर्धन। सध्या लोकप्रिय झालेल्या सिंघम अगेन या चित्रपटाची पटकथा त्यांनी लिहिली होती। 100पेक्षा गाणीही त्यांच्या लेखणीतनं उतरलेली आहेत। या आणखी एक गदिमा प्रतिष्ठानच्या वतीनं विद्याताई माडगुळकर आणि प्रज्ञा पाठक यांच्या स्मरणार्थ दिला जातो, त्याच्यामुळे विद्या प्रज्ञा पुरस्कार। तर यावर्षीच्या विद्या प्रज्ञा पुरस्काराच्या मानकरी आहेत गायिका मनीषा निश्चल। भारतभर 4,000पेक्षा जास्त विविध कलाकारांच्या बरोबर, त्यात अनूप जलोटा आहेत, हृदयनाथ मंगेशकर आहेत, अशा कलाकारांबरोबर त्यांनी रंगमंचीय परफॉर्मन्सेस केलेले आहेत। त्याबद्दल त्यांचा हा सन्मान आपण करतो आहे। 5,000 रुपये सन्मानपत्र सन्मान चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। यावर्षीच्या समारोहाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विख्यात भाषातज्ञ, बालसाहित्यतज्ञ आणि सिंधी भाषेचे तज्ज्ञ न म जोशी यांचा आपण विशेष सत्कार करत आहोत। ते गदिमांचे एक निकटवर्ती मित्रही होते, त्यांच्याकडेही गदिमांच्या खूप चांगल्या आठवणी आहेत आणि गदिमा प्रतिष्ठानवर त्यांचं पहिल्यापासून अत्यंत प्रेम आहे। या साऱ्याचा सन्मान करण्यासाठी म्हणून प्रतिष्ठान हा त्यांचा विशेष सन्मान करणार आहे। 14 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता टिळक स्मारक मंदिराच्या प्रेक्षागृहात हा कार्यक्रम होईल आणि या कार्यक्रमात विश्रांतीनंतर स्वरानंद प्रतिष्ठानतर्फे आशा काळे यांची आवडती गदिमा गीतं सादर करते आहेत अर्थातच स्वरानंद प्रतिष्ठान।